भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव इथल्या रघुनाथ दत्तात्रय पाटील यांच्या घरात भर दिवसा चोरी झाली आहे। अज्ञात चोरट्यानं 15,000ची रोकड आणि 8.5 तोळ्याचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा सुमारे 6 लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केलाय। या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे। भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव इथल्या रघुनाथ दत्तात्रय पाटील यांचं गावात भर वस्तीत घर आहे। आई वडील शेताकडे गेल्यानंतर रघुनाथ पाटील हे घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते। ही संधी साधून चोरट्यानं भर दिवसा त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचं कुलूप तोडलं। घरातील तिजोरी फोडून त्यामधील 15,000ची रोकड तसंच 3.25 तोळ्याचं सोन्याचं गंठण, 2.25 तोळ्याचा लक्ष्मी हार, 1.5 तोळ्याचा नेकलेस, 6.5 ग्रॅम वजनाची कर्णफुलं, 5 ग्रॅमची ठुशी, 6 भाराचं चांदीचं पैंजण, 2.5 भाराचा चांदीचा छल्ला असा 5,97,750 रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेलाय। चोरट्यानं पुन्हा तिजोरी बंद करून चावी आहे त्या ठिकाणी ठेवली। घरी आल्यानंतर रघुनाथ पाटील यांच्या ही घटना निदर्शनास आली। हा चोरटा माहितगार असावा असा संशय व्यक्त होतोय। भर वस्तीत भर दिवसा घरफोडी झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली आहे।